नमस्कार शेतकरी बांधवांनो. कपाशीमध्ये आता दुसरी फवारणी कोणती करायला पाहिजे हे थोडक्यात जाणून घेऊया. सध्या कपाशी पिकामध्ये मावाचा अटॅक भरपूर आहे, तुडतुडे भरपूर आहे. माव्यामध्ये ब्लॅक मावा आणि पिवळ्या कलरचा आणि काळ्या कलरचा मावाचा अटॅक भरपूर आहे. हे रसशोषक किडी आहे, त्यामुळे काय होतात की जे आपल्या पानामधले रस शोषण करतात, त्यामुळे आपल्या कपाशीचे पान हे खाली डोपावून राहिले आहेत. तर तुम्ही काही पाहू शकता का बा कपाशीमध्ये असे भरपूर सारा असं पाहिलं तर प्रत्येक झाडामध्ये काही ना काही मावा आढळतो. हे पाहू शकता का इथे कमी अटॅक आहे, पण बारीक बारीक सुरुवात झाली आहे. हे पाहू शकता, हे पूर्ण मावा अशी एक काडीवर पूर्ण मावा आहे. तर आणि तसेच शेतकरी बिंदूनो, जे काळा मावा आणि पिवळा मावा आणि तुडतुडे यांना जर कंट्रोल करायचं असेल तर ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं टोलार 40 ml प्रतिपंप याप्रमाणे जर फवारणी केली तर 2 दिवसामध्ये तुमच्या पराठीमधला मावा तुडतुडा हा क्लिअर होतो. तसेच कपाशीमध्ये यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे कपाशी पिकामध्ये हाईट कमी आहे आणि आपल्याला ब्रँचेस आणि वाढ जर पाहिजे असेल तर ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं फर्टिस्टार 20-50-0 50 ml प्रतिपंप याप्रमाणे जर फवारणी केली तर आपल्या पिकामध्ये अधिक वाढ आणि फुटवे होण्यास मदत होते. ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं फर्टिस्टार हे एक नॅनो टेक्नॉलॉजीचं लिक्विड खत असल्यामुळे तुम्हाला वरखताचं कामसुद्धा करतो आणि टॉनिकचं सुद्धा एकत्र काम करतो. त्यामुळे तुम्ही ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं टोलार 40 ml प्रतिपंप तसेच फर्टिस्टार 20-50 ml प्रतिपंप याप्रमाणे फवारू शकता. तसेच जर बुरशीनाशक जर तुम्हाला फवारणी करायची असेल तर टोजिक ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं टोजिक 25 ml प्रतिपंप याप्रमाणे तुम्ही फवारणी करू शकता. तुम्ही दुसरी फवारणी ही ॲडव्हान्स पेस्टिसाइडची टोलार 40 ml प्रतिपंप प्लस फर्टिस्टार 20-50-0 50 ml तसेच बुरशीनाशक म्हणून टोजिक 25 ml याप्रमाणे तुम्ही फवारणी करू शकता. धन्यवाद शेतकरी बंधूंनो.